रेडिओ स्टुडंट्स, फक्त व्हिडिओ बघून घेऊ नका, व्हिडिओमधले सोल्युशन्सला समजून आपल्या मॅथ्सच्या बुकमध्ये लिहून पण काढायचं. ठीक आहे, चलो. सो क्वेश्चन नंबर 11 आपण स्टार्ट करूयात. सो क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय सांगितलं बघा बरं. P1 and P2 are the length of perpendicular from the origin to the lines. They have given the two equation of lines respectively. Then P1 square plus 4P2 square चा व्हॅल्यू काय असेल ते आपल्याला शोधून काढायचं आहे. ते क्वेश्चन आधी काय समजून घ्या. आपल्याकडे दोन लाईन आहेत. ओके, सो लेट्स टेक दिस लाईन नंबर 1, दिस इज द सेकंड लाईन. अशी दोन लाईन आहेत आणि हे दोन्ही लाईन्स परपेंडिक्युलर ओरिजिन पासून आहेत. ओके, सो दिस इज द ओरिजिन. ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात 0,0 and this is the perpendicular drawn. This perpendicular length is nothing but P1 and P2. So this perpendicular length is P1, this perpendicular length to the second line is P2, and या लाईनचं इक्वेशन काय असेल, x sin theta plus y cos theta. हा जर मायनस cos 2 theta जर इज इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आलं तर बनतो -5 cos 2 theta is equal to 0. So this is the equation of one line. P2 तो परपेंडिक्युलरला, जो लाईनला परपेंडिक्युलर आहे तर त्याचं इक्वेशन पण आपल्याला माहिती आहे, x sec theta plus y sec theta -5 is equal to 0. बरोबर. तो आधी एक काम करू, आपण P1 ह्याचं व्हॅल्यू काढून घेऊ, P2 हे व्हॅल्यू काढून घेऊ आणि मग आपण या P1 स्क्वेअर प्लस 4P2 स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये पुट करू आणि आपण त्याला इक्वेट करू, म्हणजे आपल्याला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. सो P1 कसं काढणार आहे आता तुम्ही. सो हाऊ टू फाइंड द P1. तुम्हाला हा फॉर्म्युला तर माहिती आहे ना, P1 काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे ना. P1 कसं काढणार. P1चा एक फॉर्म्युला ना, ज्यावेळेस ओरिजिनपासून एखादा स्ट्रेट लाईनपर्यंत आपलं डिस्टन्स असेल तर आपण फॉर्म्युलामध्ये काय लिहितो, C upon रूट ऑफ स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो हेच तुम्हाला कन्सेप्ट वापरायचं येतं. सो P1 विल बी C कोण असेल इथं, -5 cos 2 theta, -5 cos 2 theta upon रूट ऑफ स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो ए आणि बी कोण असेल तर ए म्हणजे साइन थिटा, बी म्हणजे कॉस थिटा. सो येणार साइन थिटाचा स्क्वेअर प्लस कॉस थिटाचा स्क्वेअर. बरोबर, याला थोडं इक्वेट करूयात. सो -5 cos थिटा अपॉन सांगा साइन थिटा स्क्वेअर म्हणजे काय, साइन स्क्वेअर थिटा येतो ना. रूटमध्ये काय येणार, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटाचा स्क्वेअर म्हणजे काय येणार, कॉस स्क्वेअर थिटा येणार ना. बरोबर, आपल्याला माहिती आहे रे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतो, 1 असतो ना. बरोबर. सो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतो, 1. सो काय बनणार आहे तर -5 cos 2 theta अपॉन रूट 1 काय असतो, डायरेक्ट लिहिले तरी चालते. रूट 1 काय असतो, 1. ओके, सो हे मॉडला काढलं. सो इफ यू रिमूव्ह दिस मॉड, सो व्हॉट विल हॅपन, P1चा व्हॅल्यू भेटलं तुम्हाला, P1 इज इक्वल टू 5 cos 2 theta. सो दिस इज नथिंग बट P1. पण आपल्याला इथं काय पाहिजे रे, P1 स्क्वेअर पाहिजे ना. एक काम करू, P1 स्क्वेअर काढून ठेवू, P1 स्क्वेअर काढून ठेवून म्हणजे याला सॉल्व्ह करून आपण एका साईडला ठेवून देऊ, नंतर आपण त्याला इक्वेट करताना सोबत आणू. सो मला सांगा P1 स्क्वेअर काय असणार, 25 cos स्क्वेअर थिटा. बरोबर. सो वी हॅव गॉट द P1. आतापर्यंत आपण P1 सॉल्व्ह करून ठेवले. एक काम करू, या P1ला कुठेतरी साईडला लिहून ठेवू. तर मी P1 लिहून ठेवतो. सो कारण मला हा पूर्ण स्पेस परत लागणार आहे P2 काढण्यासाठी. सो P1 काय भेटलं आपल्याला, काम करू, P1 स्क्वेअर काय भेटलं आपल्याला, P1 स्क्वेअर इज नथिंग बट 25 cos स्क्वेअर थिटा. ओके, सो दिस इज P1. आता मी थोडं स्पेस क्लिअर करतो कारण आता आपल्याला P2 पण काढायचं ना. समजलं ना P1 कसं काढलं. नाही समजलं तर व्हिडिओला थोडं रिवाइंड करा आणि परत बघा. काहीच नाही आहे, बेसिक कॅल्क्युलेशन केलेत, बेसिक ट्रिग्नोमेट्रीचं आयडेंटिटी वापरलं आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. बाकी तर तुम्हाला माहीतच होतं. ठीक आहे. लेट्स सॉल्व फॉर P2. आपण P1 केलं, आता आपण P2 करूयात. सो नाव इफ यू गो फॉर P2, P1च्या ठिकाणी जर तुम्ही P2 केलं तर काय होणार, P2 साठी पण सॉल्व करा. P2 म्हणजे हा लाईन, हा लाईनसाठी सेम सॉल्व करा. सो P2 काय बनणार बरं सांगा मला. C म्हणजे काय आपल्याकडे -5, C म्हणजे काय आपल्याकडे -5 अपॉन रूट ऑफ स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता ए म्हणजे एक्सचा कोइफिशियंट. सो काय बनणार, डायरेक्ट लिहू का, कोसेक थिटाचा स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. हो ना, आता मी डायरेक्ट लिहितो बरं का, ए स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहिणार, तर कोसेक थिटाचा होल स्क्वेअर
त्याला आपण ओपन केलं तर काय येणार कोसेक स्क्वेअर थिटा प्लस सेक थिटा, सेक थिटाचा होल स्क्वेअर त्याला आपण ओपन केलं तर काय येणार सेक स्क्वेअर थिटा, बरोबर. हे समजलं तुम्हाला कसं लिहिलं P2. हां, आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार, आपण P2 स्क्वेअर काढून ठेवून देऊ, स्क्वेअर काढून एका साईडला पार्क करून ठेवू, नंतर आपण त्याला इक्वेट करत बसू. ठीक आहे. सो मला सांगा P2चा स्क्वेअर काय होणार रे, P2चा स्क्वेअर काय होणार. एक काम करा, P2 मध्ये आधी तुम्ही समजा फक्त P2 काढायचं असेल तर मॉड जातो, मायनस साइन जातो, राहणार काय 5/रूट. हां, स्क्वेअर केलं तर हा रूट जाईल, आता सध्या रूट आहे. कोसेक स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. आपल्याला P2 नाही पाहिजे रे, आपल्याला P2 स्क्वेअर पाहिजे. तर हे बघा ना, P2 स्क्वेअर पाहिजे. सो काय बनतो P2 स्क्वेअर साईड काढून ठेवून देऊ. सो 5 स्क्वेअर इज 25 अपॉन स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होतो आणि बनणार काय कोसेक स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा. बरोबर. हे काय झालं P2 स्क्वेअर. आपण P2 स्क्वेअर पण काढून ठेवून दिले, तर लिहून टाकू, साईडला लिहून ठेवू. व्हॉट वी गॉट, P2चा स्क्वेअर काय भेटलं आपल्याला 25 अपॉन कोसेक स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा. आता बाकी हा पूर्ण एरिया मी क्लिअर करतो परत. समजलं P1 P2 कसं आलं. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट आपल्याला काय फाइंड करायचं आहे त्याच्यावरती येऊ. सो व्हॉट वी हॅव टू फाइंड P1 स्क्वेअर प्लस 4P2 स्क्वेअर. सो लेट्स फाइंड आउट. वंदाल सर तुम्हालाच एवढं वेळ लागते, आम्ही कसं काय MCQ सॉल्व्ह करणार. अरे प्रॅक्टिस जर समजलं असं. आता या टाईपचं क्वेश्चन आलं की तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता मी एवढं स्लो का सॉल्व्ह करते, कारण मला तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचं ना. मी पटकन सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय कळणार आहे. असं नका बोलू की तुम्हालाच एवढा वेळ लागते तर आम्हाला किती वेळ लागणार, असं काही नाही आहे. इट डिपेंड्स ऑन अ प्रॅक्टिस. सो इफ यू प्रॅक्टिस मोर यू कॅन सॉल्व्ह द क्वेश्चन्स मोर इझिली अँड मोर फास्टर अँड मोर क्विकली. राईट. आता मी हळूहळू एक्सप्लेन करतोय कारण तुम्हाला तरी समजलं आलं पाहिजे, बरोबर. हां, तर आपल्याला काय करायचं आता P1 स्क्वेअर प्लस 4P2चा स्क्वेअर काढायचं, बरोबर. सांगा, आपण ऑलरेडी काढून ठेवले ना, आपलं काम ऑलरेडी डन आहे. 25 स्क्वेअर 2 थिटा प्लस 4 ब्रॅकेट येणार 4 ब्रॅकेट ऑलरेडी P स्क्वेअर काढले, बरोबर. 25 अपॉन सेक स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा, बरोबर. बस याला फक्त तुम्ही सिम्प्लिफाय करा, सॉल्व्ह करा, तर तुमचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. आता मला पटकन सांगा कोसेक स्क्वेअर थिटाला पण काय लिहू शकतो. मी तच करतो बरं का. एक काम करा, माझ्याकडे ना भरपूर जागा नाही आहे, पेन टाईमने जास्त एरियानं मला भेटत नाही, तर सो मी इथंच करतो. तुम्ही फक्त थोडं नीट लक्ष देऊन समजून घ्या. कोसेक स्क्वेअर थिटाला पण काय लिहू शकतो. कोसेक स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो ट्रिग्नोमेट्रीमध्ये 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा, बरोबर हो की नाही. आणि सेक स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो आपण. सेक स्क्वेअर थिटाला आपण 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो, बरोबर. आता इथं क्रॉस मल्टिप्लाय करा बरं, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय बनणार आहे 25 स्क्वेअर थिटा 4, तर काय बनणार 25 अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बरं, काय बनणार स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा, बरोबर ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा. आता हा कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटाला वरती घेऊन जाऊ शकतो ना, चला वरती घेऊन जाऊ. समजलं मी काय करतोय. नीट लक्ष द्या बरं का, माझ्याकडे जास्त स्पेस नाही आहे म्हणून मी इथंच करतोय. चला डिनॉमिनेटरमध्ये कोण होतं बरं, डिनॉमिनेटरमध्ये कॉस स्क्वेअर थिटा लिहितो 25, बरोबर. तर आपण लिहू शकतो 25 स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. समजलं काय केलं. आता मला सांगा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय बनतो 1 बनतो ना. ओके, तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, तर हे काय झालं आपलं, तर 1 झालं. सो ह्याला आपण इरेज करून टाकू. ओके, समजलं का, कुठे गेलं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 झालं ना. सो आता आपल्याकडे जे काही राहत आहे त्याला फक्त लिहून काढू. 25 कॉस स्क्वेअर 2 थिटा प्लस 4 ब्रॅकेटमध्ये 25 स्क्वेअर थिटा
साइन स्क्वेअर थिटा. सांगा काय म्हणजे सर कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा असो किंवा साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा असो, वनच असतो ना, कसंही लिहा, दॅट इज नॉट इश्यू. ठीक आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं. मला सांगा आता काय करू शकतो आपण. 25 आपला आन्सर ऑलमोस्ट आलेला आहे. आपला आन्सर ऑलमोस्ट आलेला आहे. फक्त काय करायचं बघा, इथं पण 25, इथं पण 25. 25ला कॉमन काढून टाका. सो 25ला कॉमन काढा. सो कॉमन काढल्यानंतर काय राहतं तुमच्याकडे, कॉस स्क्वेअर 2 थिटा प्लस आता हे 4. आता मी याला असं लिहू शकतो ना, कॉस थिटा इंटू साइन थिटा होल स्क्वेअर असं लिहू शकतो मी याला. ते 4 25 तर बाहेर गेला ना, हे 25ला इग्नोर करा. 25 तर बाहेर गेला, कॉमन काढला ना आपण. राहतो कोण 4 कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटाला आम्ही 2 कॉस थिटा इंटू साइन थिटा लिहू शकतो ना, होल स्क्वेअर. अरे या स्क्वेअरला ओपन केलं तर तुम्हाला तेच भेटणार ना 4 कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. बरोबर. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण एक शिकलो आहे. ज्यावेळेस आपल्याकडे असं असतो 2 कॉस थिटा इंटू साइन थिटा, काय असतं रे, कॉस थिटा इंटू साइन थिटा म्हणजे काय असतो आपल्याकडे, काय असतो साइन स्क्वेअर 2 थिटा असतो. डबल अँगल फॉर्म्युला आपण शिकलो आहे. बरोबर. काय असतो साइन स्क्वेअर 2 थिटा, हे ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये शिकलो आहे. बरोबर. वी हॅव लर्न दिस इन ट्रिग्नोमेट्री 2. सो नाउ व्हॉट कॅन आय राईट. सो 25 ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर 2 थिटा प्लस आता हे पूर्ण टर्म काय बनणार, साइन स्क्वेअर एक मिनिट तर साइन 2 थिटा बनणार. बरोबर. कॉस 2 थिटा कॉस थिटा इंटू साइन थिटा इज साइन 2 थिटा, नॉट साइन स्क्वेअर थिटा. बरोबर. आता साइन 2 थिटा बनतो. बरोबर. साइन 2 थिटा इज नथिंग बट 2 कॉस थिटा साइन थिटा. बरोबर. आता जर या ठिकाणी जर मी साइन 2 थिटाला सबस्टिट्यूट केलं, पण त्याचा स्क्वेअर तर आहे, मला तर काय लिहावं लागेल, साइन स्क्वेअर थिटा. बरोबर. स्क्वेअर कसं आलं, कारण आपण ती स्क्वेअर आहे ना. आता मला सांगा कॉस स्क्वेअर 2 थिटा प्लस साइन स्क्वेअर 2 थिटा झालं ना, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, पहिला आयडेंटिटी 1 होतो ना. सो हे झालं काय 25. सो हे झालं काय 25 लिहितो, झालं काय 25 इंटू 1 बिकॉज दिस होल टर्म इज नथिंग बट 1 बाय फर्स्ट आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तेच साइन स्क्वेअर 2 थिटा प्लस कॉस स्क्वेअर 2 थिटा इज इक्वल टू 1. द आन्सर इज 25. आहे का ऑप्शन, असणारच ना. द राईट आन्सर ऑप्शन आहे. पेशन्स ठेवा. आय नो एखादा स्टेप नाही समजलं तर पुढं मागे जा आणि परत एकदा रिवाइज करून घ्या, तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. वी हॅव कंप्लीट विथ क्वेश्चन नंबर 11. आता आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 12 कडे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा काय सांगते. द डिस्टन्स बिटवीन द लाईन गिवन बाय 2 इक्वेशन आहेत. पहिले इक्वेशन, दुसरं इक्वेशन. बघूनच कळते दोन्ही लाईन्स एकमेकांना पॅरल आहेत. बरोबर. जर तुम्ही या इक्वेशनला सेकंड इक्वेशनला 2 ने डिवाइड केलं तर पहिले इक्वेशन तर आहे 3x + 4y - 9 = 0. या इक्वेशनला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं, डिवाइड बाय 2 काय बनणार, 3x + 4y - 15/2. 2 ने डिवाइड करता ना = 0. तर ज्यावेळेस 2 पॅरल लाईन्स असतात आपल्याकडे फॉर्म्युला काय, व्हेन वी हॅव द 2 पॅरल लाईन्स वी यूज द फॉर्म्युला D = C1 - C2 upon root of A² + B². सिंपल. सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतःहून ट्राय करायचा. आता सांगा C1 कोण असणार, -9. C2 कोण असणार, -15/2. आता मायनस प्लस 15/2 येणार अपॉन रूट ऑफ A² म्हणजे 3चा स्क्वेअर प्लस B म्हणजे 4चा स्क्वेअर. B म्हणजे काय, 4चा स्क्वेअर. ठीक आहे. चलो आता इथं एलसीएम काय पटकन, 9 × 2 = 18. बरोबर. -18 + 15 -3/2 अपॉन रूट ऑफ A² 9 तर 4² 16 + 9 25. सो 25चा रूट किती होतो, डायरेक्ट लिहून टाका 5. बरोबर. हा 2 इथं डिवाइड करतोय, खाली आला की मल्टिप्लाय करणार. सो बनणार काय, मॉड ऑफ -3 अपॉन 5 × 2 म्हणजे 10. मायनस n जातो, मॉड जातो, राहणार का आपल्याकडे 3/10. मला सांगा 3/10 म्हणजे काय असतो रे, 3/10 म्हणजे 0.3 युनिट्स. आहे का ऑप्शन 0.3 युनिट्स असणारच. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. सगळ्यात इझी क्वेश्चन. सगळ्यात इझी क्वेश्चन. कितीतरी क्वेश्चन सॉल्व्ह केले त्या क्लासमध्ये आपण. असं जर तुम्हाला MST CET मध्ये विचारलं ना, तुमची लॉटरी आहे मग त्या दिवशी.
ठीक आहे, समजलं. 2 मार्क असं आरामात भेटले पाहिजे तुम्हाला इथं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13. नंबर 13 बघा काय म्हणते. द इक्वेशन ऑफ लाईन्स विच मेक इंटरसेप्ट्स, हा शब्द लक्षात, इंटरसेप्ट आणि इंटरसेप्ट मध्ये फरक तुम्हाला माहिती आहे. ॲक्सिस आणि ॲक्सेस मधला फरक माहिती आहे. सिंग्युलर प्लुरल हे सगळं तुम्हाला क्लासमध्ये सांगितलेलं आहे मी, बरोबर. इंटरसेप्ट म्हणजे टॉकिंग अबाउट बोथ इंटरसेप्ट, एक्स इंटरसेप्ट अँड वाय इंटरसेप्ट. 2 इंटरसेप्ट ज्यावेळेस येतात आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, आठवलं का? एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू 1. म्हणजे हे फॉर्म्युलाचं कुठं ना कुठं यूज होणार आहे, कारण इंटरसेप्ट असं बोललेत ते. ॲक्सेस हु सम इज 8 प्रोडक्ट इज 15. ठीक आहे, करू एक्स इंटरसेप्ट. आणि तुम्हाला माहिती आहे या फॉर्म्युलामध्ये एक्स इंटरसेप्ट काय असतो? एक्स इंटरसेप्ट इज नथिंग बट ए. तर मला सांगा या फॉर्म्युलामध्ये वाय इंटरसेप्ट म्हणजे कोण असतो? वाय इंटरसेप्ट म्हणजे काय असतो? बी, बरोबर. इंटरसेप्टचा सम 8 आला पाहिजे. बात आहे. इंटरसेप्टचा सम 8 आला पाहिजे, म्हणजे ए प्लस बी हा 8 आला पाहिजे. अँड प्रोडक्ट शुड बी 15. प्रोडक्ट म्हणजे काय? त्यांचं मल्टिप्लिकेशन, ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन 15 आलं पाहिजे. आता तुम्हीच जरा डोकं लावा आणि मला सांगा, तुम्हीच जरा कॉमन सेन्स लावा आणि मला सांगा, ए आणि बी मध्ये कोणत्या नंबरचं ॲडिशन केलं की आपल्याला 8 भेटतो आणि त्या नंबरचं प्रोडक्ट केलं तर 15 भेटतो? ऑफकोर्स द आन्सर इज 3 and 5. जर तुम्ही तर 3 ठेवलं, बघा ना, 3 + 5 8 येतो आणि 3 × 5 15 येतो. हो ना, म्हणजे आपला ए आणि बी काय असला? ए आणि बी काय असणार? 3 and 5. इथे कुठचा प्रॉब्लेम आहे? तर कॅन बी 3, बी कॅन बी 5. हा तर एक पॉसिबिलिटी आहे. रे असं असू शकतो, पण असं पण असू शकतो ना, ए 5 असू शकतो, ए बी 3 असू शकतो, असं पण होऊ शकतो ना, आपल्याला माहित नाही. आपल्याकडे 2 आन्सर येणार आणि आपल्याकडे बघा 2 इक्वेशन पण दिलेत. आपल्याकडे 2 आन्सर येणार म्हणून आपल्याकडे 2 इक्वेशन पण आहेत, बरोबर. असं म्हणू शकतो ना, ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू 5, किंवा ए कधी 5 पण असू शकतो आणि बी 3 पण असू शकतो. डिपेंड्स. एक काम करा, डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये पुट करा बरं. सो व्हॉट विल हॅपन इफ यू पुट, काम करा याच्यासाठी, हे केस 1 हे केस 2 पुट करा. याला तुम्ही डायरेक्ट या इक्वेशनमध्ये पुट करा. येणार एक्स बाय 3 प्लस वाय बाय 5 इज इक्वल टू 1. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो हे काय येणार? 5x प्लस 3y, 5x प्लस 3y इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं आणि खाली कोण येणार? 5 3 15. या 15ला जर मी राईट हँड साईडकडे घेऊन गेलो तर हे बनतो 15, बरोबर. 5x प्लस 3y मायनस 15 इक्वल टू 0. हा झाला पहिला केस. हा एक आन्सर असेल. नेक्स्ट परत या ए आणि बीला इथं पुट करा बरं. सो एक्स बाय 5 प्लस वाय बाय 3 इज इक्वल टू 1. सो काय बनणार? 3x प्लस 5y इक्वल टू, यांचं मल्टिप्लिकेशन काय होतो? 5 3 15. 15ला इकडे घेतलं, ओके, डिवाइड होतं ना, असं खाली येतो ना, अरे क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये सांगा 3x प्लस 5y 15 इकडे आलं तर मायनस, सेम येतोय का आपला आन्सर? हो, असं करा किंवा तसं करा, सेमच येतोय. म्हणजे ऑप्शन पण सेम असले पाहिजेत, बरोबर आहे का? ऑप्शन सेम दिसतो का तुम्हाला? 5x प्लस 3y. एक मिनटं, कुठं काही गडबड नाही झालं ना आपलं? 5x प्लस 3y मायनस 15 इज इक्वल टू 0. 5x प्लस 3y मायनस 15 इज इक्वल टू, ही तर एक आन्सर आहे, बाकी तर मॅच होत नाही आहे. आणि हा ना, बरोबर ना, आता आपण इथं आहे ना 3x आहे ना, इथं 3x प्लस 5 आहे, बरोबर. काय 3x प्लस 5 आहे, बाकीचं बघत होतो. ठीक, कन्फ्यूज नका हो असं. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ठीक आहे, आपल्याला 2 इक्वेशन भेटलेत. ठीक आहे, 2 इक्वेशन भेटले. ठीक आहे, समजलं का? ऑप्शन खालीच होता, मी ॲक्च्युली एकालाच बघत होतो, एकाला शोधत होतो मी. ठीक आहे, तर एक इक्वेशन इकडे, हा एक इक्वेशन, हा दुसरा इक्वेशन. ठीक आहे, समजलं? हो, ऑप्शन बी इज द राईट आन्सर, बरोबर. वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 14. 14 क्वेश्चन काय सांगतो बघा बरं. क्वेश्चन नंबर 14 थोडं इंटरेस्टिंग आहे.
लोकस ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाइन्स, हा एक लाईन आहे, हा एक लाईन आहे, अँड के इज अ रिअल नंबर डिस्क्राइब्स व्हॉट? एलिप्स, हायपरबोला, पेअर ऑफ लाईन्स, पॅराबोला. तुम्ही कोनिक सेक्शन हा चॅप्टर शिकला असताल बरोबर, 10th मध्ये पण शिकलात कोनिक सेक्शन बरोबर. कोनिक सेक्शन मध्ये ना तुम्हाला काही जनरल फॉर्म्युला माहित असेल, कधी पण हायपरबोला असतो ना, हायपरबोलाचं जनरल इक्वेशन काय असतो रे? स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, आणि मध्ये काय असतो? मायनस, काय असतो? मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. ज्यावेळेस असतो आपण म्हणतो हायपरबोला. हा असतो हायपरबोलाचा एक जनरल इक्वेशन. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा, हायपरबोलाचं जनरल इक्वेशन असं असतो. ठीक आहे, कधी तुम्हाला इप्स असं म्हटलं तर इप्सचा इक्वेशन काय असतो? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथं मध्ये जर प्लस आला तर आपण काय म्हणतो? त्याला एलिप्स म्हणतो. काय म्हणतो? एलिप्स. यांचं जनरल इक्वेशन असतो रे, हे माहिती आहे, नसेल माहिती आहे तर समजून घ्या, हे यांचं इक्वेशन असतो जनरल इक्वेशन. पॅराबोलाचं काय असतं रे? पॅराबोला एक तर असं y इज इक्वल टू 4ax असं असतो, y इज इक्वल टू 4ax. और आपण याला असं पण लिहितो एक्स स्क्वेअर इक्वल टू 4ax. कधी पण तुम्हाला असं काय भेटलं तर याला पण, या फॉर्ममध्ये काय भेटलं तर तुम्हाला आपण याला पण म्हणतो पॅराबोला. या फॉर्ममध्ये तुम्हाला कधी काय भेटलं तर काय म्हणायचं? पॅराबोला. जनरल फॉर्म्स आहेत, त्यांचे जनरल फॉर्म्स आहेत. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेले आहेत वेअर के इज अ रिअल नंबर, राईट. सो आपण एक काम करू, पहिले इक्वेशन काय आपल्याकडे? x√3 मायनस वाय इज इक्वल टू a√3. फक्त के साठी सॉल्व्ह करू, कारण के एक रिअल नंबर आहे ना. हे फक्त के साठी सॉल्व्ह करू बरं. a इज इक्वल टू काय बनणार? x√3 मायनस वाय अपॉन √3 बरोबर. तर हा इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेऊ. √3x प्लस ky इज इक्वल टू √3. सो फक्त के साठी सॉल्व्ह कर बरं, फक्त के साठी सॉल्व्ह करा. के इज इक्वल टू √3, पूर्ण टर्म इकडे आला तर मायनस √3. एक मिनिट आपल्याकडे के आहे ना, काय आहे? एक काम करा, इथून के कॉमन काढा. कॉमन काढले काय होणार? √3x प्लस वाय इज इक्वल टू √3 बरोबर. फक्त के साठी सॉल्व्ह करा. के इज इक्वल टू √3 अपॉन √3x प्लस वाय बरोबर. समजलं का तुम्हाला? सो एक काम करा, याला इक्वेशन नंबर 1 असं सांगा. दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हियर आय कॅन राईट फ्रॉम 1 and 2. 1 and 2 ला जर तुम्ही इक्वेट केलं ए साठी तुम्ही या इक्वेशनला लिहू शकता ना. कसं लिहू शकता? x√3y x√3 मायनस वाय अपॉन √3 इज इक्वल टू √3 अपॉन √3x प्लस वाय असं लिहू शकतो ना. बिंदास क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि बघा बरं कोणत्या फॉर्ममध्ये आपला इक्वेशन मॅच होतोय. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ना. अरे क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना √3x इंटू x√3 काय बनणार? √3 x x x स्क्वेअर, मग काय बनणार? 3x स्क्वेअर. समजलं का काय बनलं? 3x स्क्वेअर मायनस y इंटू y स्क्वेअर बरोबर इज इक्वल टू √3 इंटू √3. आता या इक्वेशनला काय भेटलं आपल्याला? 3 स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3. राईट हँड साईडला ना शक्यतो 1 आणण्याचा प्रयत्न करा आणि मग आपण बघूयात कोणत्या इक्वेशनला मॅच करते. सो 1 आणण्यासाठी आपण काय करू? डिवाइड द इक्वेशन बाय 3. डिवाइड इक्वेशन बाय 3. when we divide the equation by 3 मग काय बनणार? x स्क्वेअर अपॉन वरती 3 खाली 3 कॅन्सल होणार, 1 येणार, मायनस वाय स्क्वेअर अपॉन 3 येणार इज इक्वल टू 1. मला सांगा आता हा कुणाला मॅच करतोय? पॅराबोलाला मॅच करतोय का? अजिबात नाही. पॅराबोलाला कसं काय मॅच करणार? नाही मॅच करणार. एलिप्सला मॅच करतोय का? नाही, कारण इथं एलिप्समध्ये प्लस येतो, आपल्याला काय भेटलं? मायनस. ऑफकोर्स दिस इक्वेशन इज गोइंग टू मॅच हायपरबोला. सो ऑप्शन काय असणार आहे बरोबर? ऑप्शन बी हायपरबोला. समजलं कसं सॉल्व्ह करायचं? हे कुठेतरी लिहून घ्या आणि हे तुम्ही कोनिक सेक्शनचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. हे जनरल फॉर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे कोणतं, म्हणजे हे हायपरबोला, पॅराबोला, एलिप्ससाठी हे जनरल फॉर्म माहिती असले पाहिजे. ठीक आहे. सो हियर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. सो वी हॅव कंप्लीटेड क्वेश्चन नंबर 14. वी कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 15. ठीक आहे. नंबर 15 काय बघा बरं. द लाईन
एक्स अँड वाय ॲक्सेस ॲट पॉईंट ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. ओके, आपल्याला कॉर्डिनेट ॲक्सेस काढायचे. क्वेश्चन काय सांगते, आपल्याला असं कॉर्डिनेट ॲक्सेस काढायचे बरोबर. आणि आपल्याकडे एक लाईन आहे, लाईन एक्स वायला कट करतो. ठीक आहे, लेट्स टेक हा एक लाईन आहे, हा लाईन काय करतोय, कट करतोय पॉईंट ए अँड बी. हा झाला पॉईंट ए, हा झाला पॉईंट बी, म्हणजे एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट. ओके, पॉईंट 5,6 डिवाइड्स द लाईन सेगमेंट ए बी इंटरनली. म्हणजे आता या लाईनवरती एक पॉईंट आहे, लाईनवरती कुठं पण घ्या पॉईंट, द पॉईंट 5,6 सो एक लाईनवरती एक पॉईंट आहे 5,6 डिवाइड्स द लाईन सेगमेंट ए बी इन द रेशो ऑफ 3:1. क्या बात आहे, म्हणजे हे डिवाइड करते कसं, द रेशो ऑफ 3:1, म्हणजे हा 3 तर हा 1, 3:1च्या पोर्शनमध्ये डिवाइड करतो. ठीक आहे, सो आपण याला लिहू शकतो, दे आर डिवाइडिंग द लाईन इन 3:1. ओके, द इक्वेशन ऑफ लाईन इज, क्या बात आहे, देन द इक्वेशन ऑफ लाईन इज, ज्यावेळेस आपल्याला असं रेशो भेटतो, आपण आत्ताच रिसेंटली क्लासमध्ये पण या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केले. ज्यावेळेस आपल्याला रेशो भेटतो, एखादा लाईनचा रेशो भेटतो, तर आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे, सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युलाने आपण याचे कॉर्डिनेट्स काढू शकतो. आता मला सांगा हे एक्स इंटरसेप्टचे कॉर्डिनेट्स काय असतील, एक्स इंटरसेप्ट काय असतील, लेट्स एक काम करा, स्मॉल a, 0 घ्या. बीचे कॉर्डिनेट्स काय असतील, बीचे कॉर्डिनेट्स 0, y घ्या. काय करा, 0, y घ्या. आधी तुम्ही ए एन बी फाइंड करा ना, ए एन बी म्हणजे हे ए एन बी तुम्ही फाइंड केलं तर तुम्हाला ऑलरेडी इक्वेशन भेटतोय. आपलं पहिलं काम असणार आहे ए एन बी फाइंड करणं. काय काम असणार आहे आपलं पहिलं, ए एन बी फाइंड करणं. ठीक आहे, सांगा कॅपिटल ए म्हणजे एक्स इंटरसेप्ट. कॅपिटल ए आणि स्मॉल ए मधलं कन्फ्युजन दूर ठेवा. कॅपिटल ए इज द एक्स इंटरसेप्ट अँड स्मॉल ए इज द कॉर्डिनेट्स ऑन एक्स इंटरसेप्ट. राईट, कॅपिटल ए आपल्याकडे काय, 0 बरोबर. तसंच बी काय आपल्याकडे 0, करायचं तुम्ही ए घेतलं ना, करायचं बी घ्या. 0, y नका घेऊ, बी घ्या, बी. लेट्स टेक युअर ए अँड बी. ए अँड बीच्या फॉर्ममध्ये राहू दे ना, काही प्रॉब्लेम नाही. तर मला सांगा 0, बी. सो ए अँड बी माहिती आहे, अँड आपल्याला माहिती आहे की 5,6 डिवाइड्स ए बी रेशो ऑफ 3:1. सेक्शन फॉर्म्युलामध्ये 3:1 हे काय असतो, m is to n. मग काय म्हणतो m:1. तर सांगा मला सेक्शन फॉर्म्युला काय तो, एक्स कॉर्डिनेट काढायचं आपल्याला. एक्स कसं काढणार, m(x2 + n(x1) अपॉन m+n. तर आता x2 x1 कोण आहे तिथं, बरं याला असं घ्या, x1 y1 घ्या, x2 y2 घ्या. बरोबर, कॉर्डिनेट्सला घ्यावं लागेल. सो सांगा m काय आपल्याकडे, m इज नथिंग बट m काय आपल्याकडे 3. सो m इज नथिंग बट 3. व्हॉट इज x2, x2 इज नथिंग बट 0 n म्हणजे 1 टू x1 म्हणजे a अपॉन m+n म्हणजे 3 + 1 4. तर 3 + 1 काय झालं 4. काय होतं इथं, आणि आपल्याला x माहिती आहे ना, x आणि y हे असतील बरोबर. हे पॉईंट्सला आपण काय म्हणू, x आणि y म्हणू. दिस इज नथिंग बट x अँड y. मला सांगा आता x काय आहे आपल्याकडे, म्हणजे हे बघा मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आपल्याला ए आणि बी शोधायचं आहे. आपल्याला हा ए आणि बी शोधायचं आहे. ए आणि बी भेटलं तर आपण इक्वेशन काढू शकतो. तर मला सांगा आता x काय पुट करणार, 5. त्याला सॉल्व करा, काय होणार इथं, 5 4 = 20 बरोबर. 20 इक्वल टू पूर्ण टर्म 0 होणार प्लस ए. सो ए काय भेटलं आपल्याला 20. समजा ए कसं भेटलं, तसंच मला सांगा y काढा बरं. y इज इक्वल टू y1 y2 प्लस ny1 अपॉन m+n सेक्शन फॉर्म्युला. बरोबर, m काय असणार आता b, y2 काय आपल्याकडे y2 b प्लस n1 आणि आपल्याकडे y1 काय असणार आहे, y1 इज नथिंग बट 0 अपॉन 3 + 1 4. y चा व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 6. सो हे घ्या, 6 4 = 20. एक मिनट, 6 4 = 24 इज इक्वल टू 3b. सो इफ यू सॉल्व फॉर b, you get b is equal to 24/3 and b is nothing but b किती येणार बरोबर. चलो, सो a and b भेटलं आपल्याला. सो वी गॉट a is equal to a किती भेटलं आपल्याला 20 and b किती भेटलं आपल्याला 8. हे समजलं का, हे समजलं तर पुढचं काय 2 मिनिटाचं काम आहे, 2 मिनिटाचं काम आहे. ठीक आहे, समजलं हे इथपर्यंत कसं आलं.
ए एन बी काढण्यासाठी आपण डायरेक्ट डबल इंटरेस्टचे फॉर्म वापरू शकतो किंवा ए एन बीला डायरेक्ट इक्वेशनमध्ये पुट करा. जो इक्वेशन सॅटिस्फाय होतोय तो तुमचा आन्सर आहे. डबल इंटरेस्टच्या फॉर्मने आपण ट्राय करू. एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू 1. मला सांगा एक्स बाय ए म्हणजे कोण आपल्याकडे 20 प्लस वाय बाय बी बी म्हणजे कोण आपल्याकडे 8 इक्वल टू 1. सांगा क्रॉस मल्टिप्लाय करा. 8x प्लस 20y 8x plus 20y and 20 8s are 160. Now if you divide the equation by 4 so काय बनणार तुमच्याकडे 2x plus 5y is equal to 40. तर तुम्ही कशाने डिवाइड केलं 4 ने डिवाइड केलं तुमचा आन्सर हा येतो 2x plus 5y is equal to 40. आहे का 2x plus 5y is equal to 40? ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजा कसं करायचं थोडं फक्त समजून घ्या तुम्ही की आपल्याला सेक्शन फॉर्म्युला वापरायचं आहे कारण तर रेशो दिला आहे आणि आपण ए एन बीला काढून घेतला. आता तिथं एक्स कॉमा 0 0 कॉमा वाय असं का नाही सांगितलं. ऑलरेडी एक्स एन वाय तर एक्स एन वायच्या फॉर्ममध्ये तर आपण सॉल्व्ह करतोय. सो हा एक्स वाय तो एक्स वाय कन्फ्यूज नाही झाला पाहिजे म्हणून आपण त्याला ए एन बीच्या फॉर्ममध्ये घेतलं. ठीक आहे. सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 काय सांगतं. द अक्यूट अँगल इन्क्लुडेड बिटवीन द लाइन्स x sin theta plus x sin theta minus y cos theta is equal to 5. आता आपल्याकडे दोन लाईन्स दिलेले आहेत आणि त्यांचा मधला अक्यूट अँगल आपल्याला काढायचं आहे. म्हणजे असं हा एक लाईन आहे हा एक लाईन आहे. ठीक आहे. तो काम करा. हा लाईन आपलं काय आहे x sin theta minus y cos theta is equal to 5. हा लाईन काय आहे आपल्याकडे. हा लाईन कसं बनवू शकतो मी एक्स ॲक्सिसवरती ड्रॉ केले म्हणजे असं नाही की हा एक्स ॲक्सिसवरती आहे. हा लाईन कसंही असेल असं पण असू शकतो. ठीक आहे. एक्स साईन पण आपण क्लासमध्ये क्वेश्चन केला ना एक्स ॲक्सिसवरती मग त्याला 0 नका कन्सिडर करू त्याचा स्लोपला तर गडबड होईल क्वेश्चन म्हणून मी असं लाईन ड्रॉ केलं. एक्स साईन अल्फा मायनस वाय कॉस अल्फा प्लस 11 इक्वल टू 0. दिस अँगल बिटवीन दॅम इज कॉल्ड एज थीटा. आपल्याला हे थीटाच आपल्याला या थीटालाच शोधायचं की थीटा काय असेल. म्हणतात द अँगल बिटवीन दॅम इज म्हणजे हा एक काम करा तुम्ही थीटा कशाला घेताय. ऑलरेडी तर थीटा गेलेला आहे अल्फा गेलेला आहे हे पण अँगल्स डिनोट करतात ना. थीटा इज द अँगल ऑफ दिस लाईन बीटा अल्फा इज अँगल ऑफ दिस लाईन. एक काम करू शकतो आपण इथं बीटा घेऊया. त्या अँगलला काय सांगतो बीटा. का बरं बीटा सांगतो कारण ऑलरेडी थीटा अल्फा हे सगळं लिहिलेले आहे. आपण सारखं रिपीट नका करू ते म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. कन्फ्युजन होईल नाही तर पण तुम्ही थीटा लिहिलं इथं पण तुम्ही थीटा लिहिलं इथं पण थीटा नेमकं तुम्ही कोणतं थीटा बोलताय. ठीक आहे. सो लेट्स टेक केअर एज बीटा. आता M1 M2 स्लोप काढा बरं. सो सांगा मला M1 काय येणार आपल्याकडे. M1 इज इक्वल टू मायनस ए बाय बी. सांगा काय आपल्याकडे मायनस साइन अल्फा अपॉन मायनस कॉस अल्फा. मायनस मायनस कॅन्सल साइन अपॉन कॉस टॅन अल्फा. तसं M2 काढा बरं सगळ्यांनी. M2 ट्राय करा. M2 पण मायनस ए बाय बी. M2 म्हणजे हा लाईन. आता हा लाईन बघा बरं. हा लाईन काय मायनस ए म्हणजे मायनस साइन थीटा प्लस मायनस बी म्हणजे वाय मायनस कॉस थीटा. सांगा मायनस मायनस कॅन्सल साइन थीटा पण कॉस थीटा इज टॅन थीटा. ज्यावेळेस आपल्याला दोन स्लोप माहिती आहे आपल्याकडे फॉर्म्युला काय येतो टॅन थीटा इज इक्वल टू मॉड M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2 पुट करा. सो टॅन थीटा आपल्याला काढायचा आहे. सो टॅन थीटा काय बनणार M1 काय आपल्याकडे टॅन अल्फा मायनस टॅन थीटा अपॉन M1 आपल्याकडे काय आहे M1 आपण शोधलं नाही तर टॅन अल्फा आणि M2 काय टॅन थीटा. बरोबर. सो त्यांना कसं लिहा अल्फा थीटा कसं लिहा दॅट इज नॉट इश्यू. टॅन आणि हे बेसिकली तुम्ही M1 M2 सांगण्यापेक्षा याला फक्त ॲज अ स्लोप कन्सिडर केलं तरी चालतंय. ठीक आहे. सो टॅन 1 टॅन अल्फा मायनस टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा टॅन थीटा प्लस टॅन अल्फा टॅन थीटा. बरोबर.
हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये एक फॉर्म्युला आठवते का? हे बघून तुम्हाला काय आठवलं? टॅन ए मायनस, आठवलं ट्रिग्नोमेट्रीमध्ये एक फॉर्म्युला आहे, टॅन ए मायनस बी इज इक्वल टू टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. आठवलं? 1 प्लस टॅन ए टॅन बी आठवलं का? तर हाच फॉर्म्युला इथं बसतोय, बरोबर. आपण आता काय लिहू शकतो? आता काय या फॉर्ममध्ये ना, सो टॅन थिटा इज इक्वल टू मॉडमध्ये काय लिहिणार तुम्ही? मॉडमध्ये टॅन ऑफ, आता हा कोणता फॉर्ममध्ये बसतोय? टॅन ए मायनस बी. सो आपण इथं काय लिहू शकतो? आपण इथं काय लिहू शकतो? ए मायनस बी, बरोबर. ए, आता ए तुम्ही अल्फा घेतलं तरी चालेल, थीटा घेतलं तरी चालेल, पण आपल्या ऑप्शनमध्ये सगळ्यात आधी काय येतोय? थीटा येतोय. सो आपण इथं काय घेऊ? टॅन ब्रॅकेटमध्ये थीटा मायनस अल्फा असं घेऊ. का बरं? का बरं आम्ही थीटा आधी घेतलं? कारण आपल्याला ऑप्शनमध्ये अल्फा मायनस थीटा कुठे दिसत नाही. हे बघा ना, तुम्ही थीटा मायनस अल्फा लिहा, अल्फा मायनस थीटा इशू, ठीक आहे. ए आणि बी असं लिहिलं तरी चालतं, ठीक आहे. आता मला सांगा, हे टॅन टॅन जर गेला, तुम्ही टॅन टॅनला काढून टाकलं, टॅन टॅन जर गेला तर फक्त तुमच्याकडे थीटा, एक मिनिट आपण टॅन थीटासाठी का सॉल्व्ह करतो? आपल्याला ॲक्च्युली हा अँगल काढायचा होता ना. तो सगळीकडं इन्स्टेड ऑफ थीटा वी हॅव ट्राईड बीटा. सगळीकडे आपण काय लिहिणार? थीटाच्या ऐवजी आपल्याकडे टॅन बीटा, टॅन बीटा, टॅन बीटा. सो आता मला सांगा, बीटाचा व्हॅल्यू काय असणार आहे? टॅन टॅन जर गेला, मॉडमध्ये काय येणार? थीटा मायनस अल्फा. तर हा राहणार ना, थीटा मायनस अल्फा, ठीक आहे. मी थीटाला आधी का लिहिलं? कारण माझ्या ऑप्शनमध्ये आधी थीटा आहे, मग अल्फा आहे, ठीक आहे. तर तुम्ही कसंही करा, दॅट इज नॉट इश्यू. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. समजलं का तुम्हाला ऑप्शन ए कसा आला? फॉर्म्युला समजला का? ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला, टॅन ए मायनस बी इक्वल टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी, ठीक आहे. हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. चलो 16th क्वेश्चन डन. 17th क्वेश्चनकडे जाऊयात. 17 क्वेश्चनमध्ये काय सांगितलं बघा? द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉईंट. आपल्याकडे एक पॉईंट दिले, पॉईंट कॉमा बी, आणि हा परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे काम करू, याला आपण एक काम करू, x1 y1 असं ट्रीट करू. लाईन काय आपल्याकडे? लाईन x बाय ए प्लस वाय बाय बी इक्वल टू 1, हा आपल्याकडे लाईन आहे. आपल्याला काय करायचं आहे? त्याचं लेंथ काढायचं. लेंथ काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरतो रे? मॉड ऑफ, काय करतो? मॉड ऑफ ax1 प्लस by1 प्लस सी अपॉन रूट ऑफ a² प्लस b² करतो, बरोबर. पण इथं x1 आणि y1 काय घेणार? हे. सो दिस विल बी युअर x1 अँड y1, दिस विल बी युअर x1 अँड y1. आपल्याला लाईन दिलेलं आहे, पण त्याचं इक्वेशन काढू शकतो ना आपण. लाईनचं इक्वेशन काढू शकतो. कसं काढणार? क्रॉस मल्टिप्लाय करा. काय बनणार? याला जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय बनणार? bx प्लस ay अपॉन ab इज इक्वल टू 1. काय बनणार? bx प्लस ay इज इक्वल टू ab. आता ab जर इकडे आणलं तर काय बनणार? bx प्लस ay मायनस ab इज इक्वल टू 0. समजलं तुम्हाला? बी काय असणार आहे? ए काय असणार आहे? बी. ए बी काय असणार आहे? सी. करा बरं येतं, करा बरं येतं, सांगा. कोण आपल्याकडे? बी. ब्रॅकेटमध्ये x1 म्हणजे काय? ए. सो हे काय येणार? ए बी, बरोबर. प्लस बी म्हणजे काय आपल्याकडे? बी म्हणजे ए. अँड y1 म्हणजे बी, बरोबर. y1 म्हणजे बी. प्लस सी काय आपल्याकडे? मायनस ए बी. सो काय करावं? मायनस बी करावं लागेल. अपॉन रूट ऑफ, काय येणार? तर रूट ऑफ a² प्लस b² म्हणजे b² प्लस a². ए म्हणजे बी आणि बी म्हणजे ए ना, ठीक आहे. मला सांगा, ए बी कॅन्सल होतो, राहणार काय आपल्याकडे मॉडमध्ये? ए बी अपॉन रूट ऑफ b² प्लस a². बस एवढंच आपल्याला करायचं आहे. ऑप्शन आपल्याला मॅच होतोय बघा, ऑप्शन डी मॅच होतोय. आपल्याला याच्या पुढे जायचं नाही आहे, बस एवढंच होतं. समजलं? क्वेश्चन नंबर 17 ऑल्सो डन. देन वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18. इफ द पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. अरे कोलिनियर म्हणजे काय असतो? हे एकाच लाईनवरती लाई करतात. पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी हे एकाच लाईनवर लाई करतात. आणि ज्यावेळेस एक लाईन कोलिनियर असतो, आपल्याला माहिती आहे स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ बी सी असं आपण सांगू शकतो ना. त्यावेळेस लाईन कोलिनियर असतं आपण सांगू शकतो. आणि स्लोप ऑफ ए बी म्हणजे काय? y2 मायनस y1 x2 मायनस x1. एक काम करा, याला
तुम्ही असं करा x1 y1 तुम्ही x2 y2 असं ट्रीट करा. डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. स्लोप ऑफ ए बी मला सांगा बरं, स्लोप ऑफ ए बी काय येणार? सो y2 मायनस y1, y2 म्हणजे काय? 1 मायनस y1, y1 म्हणजे 1 मायनस काय आपण x2 मायनस x1 म्हणजे मायनस 3 मायनस 5 बरोबर इक्वल टू स्लोप ऑफ बी सी. काम करा आता x1 y1 चेंज होणार बरोबर. सो हे x1 y1 घ्या, याला x2 y2 घ्या बरोबर. सांगा स्लोप ऑफ बी सी काय येणार? y2 मायनस y1 म्हणजे -2 -1 अपॉन x2 मायनस x1 म्हणजे काय? -7 -3. सॉल्व करा बरं. 1 मायनस k अपॉन मायनस मायनस प्लस, सो दिस विल बिकम -8 इक्वल टू मायनस मायनस प्लस -3 अपॉन -7 -3 म्हणजे मायनस मायनस प्लस -7 8 9 10 बरोबर ना. एक मिनिट तर काहीतरी चुकतं आपलं. हो स्लोप ऑफ बी सी बरोबर. परत एकदा चेक करा. y2 मायनस y1 बरोबर x2 मायनस x1 -x1 आहे ना, म्हणजे हा -3 आहे, इथं -3 बरं का, दिसला नाही मला मायनस, पण मायनस आहे, -3 मायनस मायनस तर प्लस होतो बरोबर. सो आता सांगा प्लस मायनस मायनस आपल्याकडे काय येणार? -4. सो हा मायनस साइन कॅन्सल करून टाका. असंही करू शकतो आपण. 4 1 जा 4 2 जार. सो काय बनणार? 1 मायनस के अपॉन -2 इक्वल टू 3/4. सांगा काय बनणार आहे? क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 एक मिनिट हा तर कॅन्सल झाला ना. 4 कसं काय आला? त्याला कट केलं नाही तर 4 1 जा 4 2 असं केलं ना, 1 येणार बरोबर. सो आता क्रॉस मल्टिप्लाय करा. सो काय 1 मायनस के राहणार इक्वल टू हे काय होणार? -6. सो सांगा मायनस के इज इक्वल टू -6 + 1 बरोबर. मायनस के इज इक्वल टू -6 -1 ना, प्लसमध्ये इकडे आलं तर -1 मायनस के इज इक्वल टू -7 अँड मायनस मायनस कॅन्सल. सो विल गेट के इज इक्वल टू 7. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. एकदम इझी क्वेश्चन होता हा तर, लिनियरवाला. सांगतो या टाईपचे क्वेश्चन आले की लॉटरीच. 19th क्वेश्चनकडे जाऊयात. 19th क्वेश्चन काय आहे? द अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. अरे आपण क्लासमध्ये पण सॉल्व्ह केले बहुतेक, पण एका DPP मध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले. याचं पण रेकॉर्डेड व्हिडिओ आहे आपल्याकडे, ठीक आहे. पण तरी चला परत एकदा सॉल्व्ह करून देतो. अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. आपल्याकडे 2 लाईन्स आहेत. हा लाईन काय आहे? y मायनस √3x + 1 = 0. आणि दुसरा एक लाईन आहे आपल्याकडे √3y मायनस x 7 = 0. हा मधला अँगल जो आहे ना थीटा, हा आपल्याला काढायचा आहे. ओके. सो आपल्याला स्लोप माहिती पाहिजे. तुम्हाला सांगा या लाईनचा स्लोप काय असणार? या लाईनचा स्लोप -a/b म्हणजे -√3/-1 म्हणजे हे बनणार -√3. डायरेक्ट लिहितो बरं का मी. याचा स्लोप काय बनणार बरं? याचा स्लोप काय बनणार? -a/b म्हणजे -1/-√3. सो हे बनणार 1/√3 बरोबर ना. एक येणार मायनस कसं काय आलं? एक येणार √3 आणि एक येणार 1/√3 बरोबर. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आपल्याकडे? tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 m2 1 मायनस m2 ना अपॉन रूट ऑफ 1 + m1 m2. सो पटकन पुट करा व्हॅल्यूज. सो m1 काय आपल्याकडे? m1 ला तुम्ही √3 घ्या. लेट्स टेक दिस इज m1 अँड दिस इज m2. सो √3 मायनस 1/√3 अपॉन 1 + √3 × 1/√3. इथं तर डायरेक्ट कॅन्सल करू शकतो आपण. √3 कॅन्सल होतो तर, पण इथं LCM घ्यावं लागेल. सो काय बनणार इथं? √3 × √3 2 -1 एक मिनिट √3 × √3 3 3 - 1 2. √3 आणि √3 जर सोबत आला तर ते बनतो 3 आणि 3 - 1 2 2/√3 अपॉन मॉड काढून टाका आणि हा बनतो 1 × 1. सो 1 × 1 × √1 बनतो ना. तर काय बनणार? एक मिनिट √1 कसं काय ना? 1 + 1 काय डायरेक्ट 1 + 1 2. मला सांगा काय बनणार? 2/√3 अपॉन हा 2 कॅन्सल होतो आणि मग tan थीटा राहतो काय?
थीटा इज इक्वल टू 1/√3 आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे टॅन थीटा 1/√3 कधी असतो ज्यावेळेस थीटा 30 डिग्री असतो. सो वेन द थीटा इज 30 डिग्री टॅन इज 1/√3. सो आन्सर इज 30 डिग्री. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजलं काय केलं. एक शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. मग आजचं आपण व्हिडिओ सोल्युशन हे कंप्लीट करू शकतो. क्वेश्चन नंबर 20. a minus 2a and a is greater than 0 is the midpoint of a line segment intercepted by the coordinate axis, then the equation of line is. ओके, त्यांनी काय सांगितले आपल्याकडे जे कोऑर्डिनेट ॲक्सिस आहेत बरोबर आणि असं एक लाईन आहे आपल्याकडे बरोबर आणि हा लाईनचा हा एक्स इंटरसेप्ट हा वाय इंटरसेप्ट आणि त्यांनी काय सांगितले एक्स इंटरसेप्ट लेट्स टेक दिस एज ए दिस बी. द मिड पॉईंट. अच्छा आपल्याला या लाईनचा मिड पॉईंट दिलेला आहे. सो मिड पॉईंट काय आपल्याकडे मिड पॉईंट हा मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट काय आपल्याकडे (-2a). सो इफ दिस इज द मिड पॉईंट यू हॅव टू फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन. बस एवढंच दिलं आपल्याला. मला सांगा हा असणार आपण याला ए घेतलं तर याला आपण (a,0) घेऊयात. याला या पॉईंटला वाय इंटरसेप्टला काय घेऊयात. वाय इंटरसेप्ट काय असणार आपला 0,b. सो वाय इंटरसेप्ट विल बी 0,b. दिस मिड पॉईंट इज नथिंग बट a, (-2a). समजलं (-2a). सो आता काय करू शकतो आपल्याला लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. आपला मिड पॉईंट फॉर्म्युला आठवतो मला. मिड पॉईंट फॉर्म्युला का मिड पॉईंट फॉर्म्युला तुम्हाला सांगा आधी तर तुम्ही हा कॅपिटल ए आणि कॅपिटल बीचा व्हॅल्यू काढून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला कॅपिटल ए आणि कॅपिटल बी भेटून जाईल तर तुम्ही डायरेक्ट डबल इंटरसेप्ट फॉर्म वापरून तुम्ही इक्वेशन काढू शकता बरोबर. आत्ता दोन मिनिटापूर्वीच आपण एक क्वेश्चन असं केलं. सो ए एन बी काढायचं आहे. ए एन बी काढण्यासाठी आपल्याकडे इथं मिड पॉईंट दिलेले आहे. याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय तर रेशो दिला होता आठवते. रेशो दिला मग आपण सेक्शन फॉर्म्युला वापरला. पण इथं सेक्शन फॉर्म्युलाची गरज नाही बिकॉज वी नो द मिड पॉईंट. तुम्हाला सांगा मिड पॉईंट फॉर्म्युला काय सांगतो a + 0/2 इज इक्वल टू a बाय मिड पॉईंट फॉर्म्युला आपण असं लिहू शकतो की नाही. आणि आपण असं पण लिहू शकतो 0 + b. अरे x1 y1 x1 + x2 / 2 x1 + x2 / 2 इज इक्वल टू मिड पॉईंट a and y1 + y2/2 is equal to midpoint y. So divided by 2 is equal to y चं midpoint काय मायनस midpointचं उलटं काम केलं आपण. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करा बरं. तर कॅपिटल ए काय भेटणार कॅपिटल ए इज नथिंग बट 2 स्मॉल a अँड कॅपिटल बी काय भेटणार तुम्हाला कॅपिटल बी भेटणार -4a. बस हेच आपल्याला पाहिजे होतं. आपल्याला ए आणि बीचे व्हॅल्यू पाहिजे होते. ए आणि बीचा व्हॅल्यू भेटला. सो आणि बीचा व्हॅल्यूला जस्ट तुम्ही इक्वेशनमध्ये पुट करा बरं. ए अँड बीला जर तुम्ही इक्वेशनमध्ये पुट केलं काय होणार. इक्वेशन म्हणजे काय असणार x/a + y/b इज इक्वल टू 1. सांगा x अपॉन a काय असते आपल्याला 2a. इथं लिहिताना तुम्हाला फॉर्म्युला असं थोडं मॉडिफाय करून लिहावं लागेल. आता स्मॉल ए स्मॉल बी नाही लिहायचं. इथं लिहायचं कॅपिटल ए कॅपिटल बी बिकॉज दीज आर द इंटरसेप्ट्स ना. मी काय म्हटलं दीज आर द इंटरसेप्ट्स. सांगा प्लस वाय बाय बी म्हणजे काय आपल्याकडे -4a. बी म्हणजे काय -4a. सो हा साईन काढून टाकू. कन्फ्युजन्स नको. हा साईन काढून टाकू. डायरेक्ट लिहू तर मायनस लिहितो 4a इज इक्वल टू 1. सॉल्व करा बरं. सॉल्व करा क्रॉस करा. या इक्वेशनला डिवाइड बाय 4 करा ना. अजून सिम्पल होईल. डिवाइड बाय 4 क्रॉस मल्टिप्लाय करत बसले तर वेळ जाईल खूप. मला सांगा इथं जर वरती 4a आला तर a कॅन्सल होतो आणि 2 1 जा 2 2 जा. आता बनणार 2x बरोबर -4a कॅन्सल झाला तर राहतो काय -y इज इक्वल टू राहणार 4. त्यानंतर 4 एक काम करा तुम्हाला 4a ने डिवाइड करायचं बरोबर. 4a ने डिवाइड केलं तर आपण डिनॉमिनेटरला करू शकतो 4a. सांगा 2x आहे का ऑप्शन 2x - y इज इक्वल टू 4a. 2x - y इज 4. ऑप्शन इज द राईट आन्सर. बघा ज्यावेळेस या टाईपचे क्वेश्चन विचारतात तर आधी तुम्ही एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट काढून घ्या. एकदा तुम्हाला एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट भेटलं तर त्यांना 2 पॉईंट फॉर्ममध्ये टाका आणि तुम्हाला आपलं इक्वेशन भेटून जाईल. एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट काढण्यासाठी आपण काय केलं मिड पॉईंट फॉर्म्युलाचा वापर केला. दिस इज नथिंग बट मिड पॉईंट फॉर्म. सो मिड पॉईंट फॉर्म्युलाचा वापर केला. सो मिड पॉईंट फॉर्म वापरून आपण हे काढू शकतो. याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण काय केलं होतं सेक्शन फॉर्म्युला वापरून आपण कोऑर्डिनेट्स एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट काढलं होतं. एकदा तुम्हाला एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट भेटतो मग तुम्ही 2 पॉईंट फॉर्मने त्याचं इक्वेशन काढू शकता. समजलं का कसं करायचं. ठीक आहे
देन आय होप सो सगळ्यांनी नीट व्यवस्थित आपल्या बुकमध्ये लिहून काढलं असेल. ओके, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रॉम क्वेश्चन नंबर 21.